Standard 10th Subject Science and Technology Part 1st Unit 2nd Periodic Classification of Element. Students, in previous video we have started to learn about the modern periodic table. So we learnt about some information about the modern periodic table, the structure of the modern periodic table. So it consists of the 7 horizontal rows that are called as the periods from 1 to 7, and these also consist the 18 vertical columns in that table, and that are called as groups, and that groups are from 1st to 18. Like that way, the total number of here again beside these groups and periods, again there are 2 rows are shown in the periodic table separately below to the bottom to the 7 rows, and that are called as the lanthanide and actinide series. So there are total number of 118 boxes are present in this modern periodic table, which has single box has only one element. So there are known 118 elements are present in this modern periodic table. So at the box consists at the top of the or at the head, it consists the atomic number of that element. Then entire periodic table, that is divided into 4 blocks, and that blocks are S block, P block, D block and F block, and it can like that way. So we learned this information in previous video. Now see, in today's video we are going to learn about the modern periodic table and electronic configuration of elements. So we have again get some information about the modern periodic table and electronic configuration. Electronic configuration of element. So within a period, the neighboring elements differ slightly in their properties, while distinct elements differ widely in their properties. आता जेव्हा आपण या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं काय करतो, ऑब्झर्वेशन आपण करतो. सो वी हॅव सीन प्रत्येक ईच बॉक्स हॅज वन इलेमेंट. प्रत्येक बॉक्समध्ये एक इलेमेंट आपल्याला बघायला मिळतो. सो हिअर सीन जे नेबरचे इलेमेंट्स आहेत, तर त्या इलेमेंट्समध्ये थोडासा स्लाईट असा डिफरन्स दिसतो इन देअर प्रॉपर्टी, त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये. पण इलेमेंट जे खूप जास्त काय आहेत, लांब आहेत, सो दे शोज द वाईड डिफरन्स इन देअर प्रॉपर्टीज. तर त्यांच्या प्रॉपर्टी या पूर्णपणे काय आहेत, वेगळ्या असतात. सो इलेमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. पण एकाच ग्रुपमध्ये असणारे मात्र जे इलेमेंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला काय दिसतं, सिमिलॅरिटी दिसते. त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये फक्त थोडेसे काय दिसतात, ग्रेडेशन आपल्याला इथं दिसतात प्रॉपर्टीमध्ये. सो दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इलेमेंट. तर अशा प्रकारचं हे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर ग्रुप्समध्ये किंवा पिरियड्समध्ये आपल्याला जे दिसतं, हे कशामुळं, ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट इलेमेंट. इलेमेंटमध्ये असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? सो दॅट इज द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट shells around the nucleus. That is the electronic configuration. So here see, it is the electronic configuration of an element which decides the group and periods in which it is to be placed.
आता हे काय करतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच असं काय आहे. सो धिस इज द वन थिंग विच डिसाइड इन विच प्लेस दॅट एलिमेंट हॅज बीन प्लेस्ड. म्हणजे एखाद्या एलिमेंटची प्रॉपर प्लेस कोणती आहे हे कोण ठरवतं, तर त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करतं हे ठरवत असतं. नाव सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स. तर आपण थोडक्यात काय करूयात, ग्रुप आणि पिरियडचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे पाहूयात. सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियॉडिक टेबल आर अंडरस्टूड बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. तर ग्रुप्समध्ये किंवा पिरियड्समध्ये असणारे जे काय एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबलमधले, पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहेत जे ग्रुप्स आहेत किंवा पिरियड्स आहेत, तर याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंट्समध्ये कोणत्या प्रकारे कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला दिसून येतात, तर हे जर आपल्याला बघायचं असेल, आपल्याला हे काय करायचं असेल समजून घ्यायचं असेल, सो वी हॅव टू कंपेअर दॅट एलिमेंट्स विथ देअर प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज बरोबर आपल्याला काय करायला पाहिजे, कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. सो व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द ग्रुप दॅट शोज द सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. तर एलिमेंटमध्ये त्याच्या असणाऱ्या ज्या व्हेरियस प्रॉपर्टीज आहेत, तर त्या ग्रुपमधल्या एखाद्या ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज दिसतात, सो दॅट शो द सिमिलॅरिटी. त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, सिमिलॅरिटीज दिसतात. अँड ग्रेडेशन पण दिसतं. म्हणजे यांच्यामध्ये थोडा काय झालेलं आहे, ग्रेडेशन पण आपल्याला दिसतं. म्हणजे जे ग्रुप्स आहेत, ग्रुप्स सो दॅट आर द 18 ग्रुप्स आर प्रेझेंट. जे हॉरिझॉन जे व्हर्टिकल काय आहेत कॉलम्स आहेत, सो दॅट आर कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. तर या ग्रुप्समध्ये आपल्याला ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसते आणि त्याच्यामध्ये ग्रेडेशन झालेलं आपल्याला दिसतं. However, the properties of the elements change slowly while going from one end to the other end. पण इथं आपल्याला काय दिसतात बघा, ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे जाताना मात्र काय झालेलं असतं, त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या स्लोली काय झालेल्या असतात आपल्याला चेंज झालेल्या दिसतात. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा लेफ्टकडून राईटकडे जातो तर तेव्हा या प्रॉपर्टीज आपल्याला स्लोली चेंज झालेल्या आपल्याला दिसतात फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑफ दॅट पिरियॉडिक टेबल. सो वाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अनदर एंड द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स गेट चेंज्ड स्लोली. सो इन द पर्टिक्युलर पिरियडमध्ये मात्र काय झालेलं असतात आपल्याला ह्या प्रॉपर्टी चेंज झालेल्या दिसतात. नाव ग्रुप्स and electronic configuration. So what is the relation between the group and electronic configuration? See here, electronic configuration. Now see here what is the relation. Now here some questions are. Can you take the answers of this question? See here. Go through the modern periodic table. So here the figure is given here 2.7. The modern periodic table is given. And write the names one below the other of the elements of the group first. आता ग्रुप फर्स्टमध्ये असणारे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्यांचे काय करायचे आहेत आपल्याला नेम्स लिहायचे आहेत. जसं पहिला जो आहे पहिल्या ग्रुपमध्ये असणारा हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर रॅडियम, कॅल्शियम आणि फ्रॅन्सियम असे काय हे सगळे फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे सगळे काय आहेत हे एलिमेंट्स आहेत. नाव सी सेकंड क्वेश्चन. सी राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. आता आपल्याला पहिले जे 4 एलिमेंट्स आहेत म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम
यांचं काय करायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. जसं 1, 3, 11 आणि 19 असं काय त्यांचे 1, 3, 11 आणि 19 असं काय त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे. आता आपल्याला याचं काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. सो दिस कन्सिस्ट ओनली 1 शेल. याच्यामध्ये आपल्याला 2 शेल्स दिसतात. सो 1, 2, 1 असं काय असणार आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. याच्यामध्ये बघा 11 आहेत. सो हिअर 2, 7 अँड here 8 and 1. 19 आहे तिथं 2, 8, then 8 and 1. So that is the total 19. Okay. So hydrogen has only 1 shell, lithium has 2 shells, sodium has 3 and potassium has 4 different shells. Now here see next question is which similarity do you find in their configuration. आता याच्या कॉन्फिगरेशन आपल्याला सिमिलरिटी काय दिसते बघा. आउटर मोस्ट शेल दॅट हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन. तर आपल्याला इथं सगळ्यात आउटर मोस्ट शेल जे आहे सो व्हॅलन्स शेल दॅट कन्सिस्ट 1 इलेक्ट्रॉन. सो दिस इज द सिमिलरिटी इन 4 एलिमेंट्स. या 4 एलिमेंट्समध्ये आपल्याला ही काय दिसते सिमिलरिटी दिसते. सो दॅट कन्सिस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. How many valence electrons are there in each of these elements? याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. सो ऑल 4 एलिमेंट्स कन्सिस्ट ॲज 1 ॲज अ व्हॅलन्स electron. So you will find that the number of valence electrons in all these elements from the group first, that is the family of the alkali metal. So this group is a family of alkali metal. कुठली फॅमिली आहे ही अल्कली मेटलची आहे. and this one is a group first. हे कुठल्या ग्रुपमध्ये आहेत फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे काय हे एलिमेंट्स आहेत हे सगळे. ओके. सो these are called as a alkali metal group that has a same. So all these consist of as a only 1 valence electrons. या सगळ्यामध्ये आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती दिसतात सेम दिसतात सिमिलर दिसतात. सिमिलरली if you took at the elements from any other group you will find the number of the valence electrons to be the same. आता हा आपण फर्स्ट ग्रुप घेतला. सेकंड ग्रुप घेतला त्याचं जर समजा ऑब्झर्वेशन केलं आपल्याला आपण तर सेकंड ग्रुपमध्ये पण आपल्याला काय दिसणार आहे सेमच अशा प्रकारचे आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्या ग्रुपमधल्या सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिसणार आहे. सो ग्रुप कन्सिस्ट कुठल्याही ग्रुपमध्ये आपण ग्रुपचं ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये काय असणार आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते सेम नंबरमध्येच असणार आहे. सो हिअर फॉर एक्झाम्पल अगेन सी द एलिमेंट्स बेरिलियम. सो दॅट इज अ Be, मॅग्नेशियम Mg, कॅल्शियम Ca. सो दॅट बिलॉंग्स टू द ग्रुप सेकंड. आता हे सगळे जे कुठं आहेत हे सगळे ग्रुप हे काय आहेत फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत. आता सेकंड ग्रुपमध्ये बघूया आपण कोण कोण आहेत हे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. सो दॅट बिलॉंग्स टू सेकंड ग्रुप. हे सगळे सेकंड ग्रुप्समध्ये आहेत. सो द फॅमिली ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल हे यांची कुठली आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. अल्कलाइन earth metals. Remember all these things. Which group called as which by which name? कोणत्या ग्रुपला कोणतं नाव आहे हे पण काय करणं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सेकंड ग्रुप सो दॅट इज कॉल्ड एज अ अल्कलाइन अर्थ मेटल ग्रुप. सो हियर देर आर 2 electrons
इन देअर आउटरमोस्ट शेल. आता या ग्रुपमध्ये जेव्हा आपण याचं ऑब्झर्वेशन करतो तर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बेरिलियमचं तर ते काय आहे, याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर याचा 4 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 2 असणार आहे. या प्रत्येकामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला काय दिसणार आहे 2 इलेक्ट्रॉन्स दिसणार आहे. सिमिलर दॅट हॅव अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲज अ 2 ग्रुप सेकंडमध्ये आहे आणि याच्यामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर 2 इन नंबर. सो देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. आणि इथं आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स दिसतील त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. सिमिलरली देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ द हॅलोजन. हॅलोजनचा आपण जर काय केला ग्रुप घेतला आपण तर हॅलोजनच्या ग्रुपमध्ये म्हणजे आयोडीन, क्लोरीन, आयोडीन, ब्रोमीन वगैरे हा जो ग्रुप आहे तर तो आपण कन्सिडर केला. सो दॅट कन्सिस्ट ऑफ 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. सो वाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे ग्रुपमध्ये येताना आपण काय करतो, ग्रुप हे काय आहे व्हर्टिकल कॉलम आहे. टॉपपासून ते बॉटमपर्यंत आपण जेव्हा काही येतो तर तेव्हा आपल्याला काय दिसतं बघा, गोईंग फ्रॉम द टॉप टू बॉटम ऑफ एनी ग्रुप 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ॲडेड ॲट अ टाईम. एका वेळी एक होते शेल जी आहे तर ती ॲड होत गेलेली आपल्याला दिसते. जसे इथं पहा हे एक्झाम्पल आपण बघू शकतो. हायड्रोजन जे आहे त्याच्यामध्ये एकच काय आहे आपल्याला शेल दिसते. लिथियममध्ये मात्र काय आहे नंबर ऑफ शेल एक वाढली आहे 2 झाल्या. सोडियममध्ये नंबर ऑफ शेल 3 झालेले आहेत 1 वाढले. आणि पोटॅशियममध्ये आणखीन एक काय झालं शेल वाढलेला आहे नंबर ऑफ शेल किती झाले 4 झाले. सो वाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम जसं आपण वरपासून ते खालीपर्यंत येतो त्या ग्रुपमध्ये तर तेव्हा तिथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम राहतात बट नंबर ऑफ शेल गेट इन्क्रीज. त्याच्यामध्ये असणारे जे शेलचे नंबर आहेत ते मात्र काय झालेत एकाने वाढत गेलेले आपल्याला दिसतात. सो फ्रॉम धिस वी कॅन से दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ग्रुप. तर या ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. सो दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रत्येक ग्रुपचं हे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य आहे. काय त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे त्यांचं काय आहे वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. सो हवेवर वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज इन्क्रीजेस. जसं आपण जसं काय करतो या ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येतो डाऊनवर्ड डायरेक्शन येतो. सो द नंबर ऑफ शेल गेट इन्क्रीज्ड. नाव सी इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल elements are arranged in a increasing order of their atomic number. हे तुम्हाला माहिती आहे का पहा किंवा याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता. या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सगळे जे इलेमेंट्स आहेत तर त्यांची जी अरेंजमेंट आहे इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे यांची जी अरेंजमेंट आहे प्रत्येक तर ती कशी मांडलेली आहे बाय इन्क्रीजिंग देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्यांचा जो अणुक्रमांक आहे त्याच्याप्रमाणे ही अरेंजमेंट आपल्याला केलेली दिसते मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. सो व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. त्यांना ग्रुप्स म्हटले जातं. अँड देर आर टोटल 18 ग्रुप्स आर प्रेझेंट इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज द सिमिलरिटी अँड ग्रेडेशन. प्रत्येक जो एलिमेंट आहे त्या ग्रुपमधला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी दिसते बट दे शोज द सम ग्रेडेशन. सिमिलरिटी आणि ग्रेडेशन आपल्याला इथं दिसतं. हॉरिझॉन्टल रोज जे आहे हॉरिझॉन्टल रोज दॅट आर कॉल्ड ॲज अ पिरियड्स. हॉरिझॉन्टल ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना पिरियड्स असं म्हटलं जातं. देर आर 1 to 7 नंबर ऑफ पिरियड्स आर प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. The properties of the element change slowly
फ्रॉम वन एंड ऑफ द टू द अदर एंड इन द पिरियड. आता पिरियडमध्ये मात्र पिरियड म्हणजे काय, ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत, आडव्या ज्या ओळीज आहेत, तर त्यांना काय म्हटलं तर पिरियड म्हटलं जातं. आणि एका एंड काढून दुसऱ्या एंडकडे आपण जातो या पिरियड टेबलमध्ये, तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये मात्र काय दिसतं, चेंज झालेला आपल्याला दिसतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जेव्हा पिरियडमधून आपण म्हणजे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात जातो, तर तेव्हा इलेमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्याच्यामध्ये चेंज झालेला आपल्याला दिसतो. सो नाव डू यू नो अबाउट दिस? सी, युरेनियम हॅज अ ॲटॉमिक नंबर 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड uranium with the atomic number 93 to 118 are man-made. युरेनियम जे आहे तर ते काय आहे, हेवी, त्याला आपण एलिमेंट म्हणू शकतो. दॅट हॅज अ ॲटॉमिक नंबर 92. तो काय आहे तर तो नॅचरल आहे. बट त्याच्यानंतरचे जे काही एलिमेंट्स आहेत 93 पासून ते 118 पर्यंतचे एलिमेंट्स आहेत, ऑल दॅट मॅनमेड. हे सगळे काय आहेत, लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेले मॅनमेड काय आहेत, एलिमेंट्स आहेत. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड अनस्टेबल. सगळे जे एलिमेंट्स आहेत हे जे 93 पासून ते 118 पर्यंतचे, ऑल दीज एलिमेंट्स आर मॅनमेड अँड दे आर रेडिओ ॲक्टिव्ह. दे इमिट्स रेज, त्यांच्यामधून रेज काय होतात, इमिट होतात. दे आर अनस्टेबल, आणि ते काय आहेत, अनस्टेबल आहेत. अँड दे हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ, आणि त्याच्यामुळं काय होतं, रेडिएशन्स असल्यामुळं दे हॅव व्हेरी शॉर्ट लाईफ, म्हणजे कमी कालावधीपर्यंत ते काय असतात, त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. नाव सी, देर आर, सो धिस इज अबाउट टुडेज व्हिडिओ. सो वी कॅन सी हिअर. Now the exercise to you, write the questions of can you take. Exercise मध्ये इथं काय करायचं आहे, question, solve the questions of can you take. Page number is there, page number 22. Okay, so this is about today's exercise.